डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे देशाला दिशादर्शक आहेत. प्राध्यापक मुकुंद कांबळे यांचे मत. मराठा मंडळ शाळेमध्ये शताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व देऊन आपला व आपल्या देशाचा उद्धार केलेला आहे. शिक्षणाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण 32 डिग्र्या संपादन करून जागतिक पातळीवर दी नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना विविध अधिकार बहाल केले, असे प्रतिपादन प्राध्यापक मुकुंद कांबळे यांनी केले. ते निप्पाणी येथील मराठा मंडळ हायस्कूल येथील 10वी विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकर प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. प्रारंभी शाळा व्यवस्थापनाकडून उपस्थित यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी हालवणकर हे होते. पुढे बोलताना प्राध्यापक कांबळे म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोण घेतो तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही. घटनेचा कणा असणारे तुम्ही भविष्यातले सुजलाम अशा प्रकारचे नागरिक, सुजान अशा प्रकारचे नागरिक आहात. सगळ्यात महत्वाचं 1 2 3 4 5 6 7 8 इट इज नॉट इम्पॉर्टंट. वी आर इमटेरियल, यू आर रियल मटेरियल. अकॉर्डिंग टू मी, माझ्या मताप्रमाणे खरं मटेरियल जे देशाचं आहे ते तुम्ही आहात. तुमच्या वयात आम्ही पण केले काम, आम्ही पण तशा प्रकारचे प्रबोधन केली किंवा शिकलो, मोठे झालो, हा भाग वेगळा. आता आम्ही थोडस काय म्हणतो, तुमचा ग्राफ खाली यायला लागला आमचा, आणि तुमचा ग्राफ हा चढतीवरती आहे. आणि मग सर म्हणाले, काल मला सुधाकर माने सर म्हणाले, सर आपल्याला एका शाळेत जायचं. ठीक आहे म्हटलं, छान झालं. बाळाला 35 मिनिटाचा काय 40 मिनिटाचा आपल्याकडे तास असतो, थोडंसं वाढलं तर चालतंय नव्हे. ओके, मी एका हायस्कूल मधून शिवाजी विद्यालय महागाव म्हणून आमची एक शाळा आहे, तिथं प्रायमरी पासून म्हणजे KG पासून बद्दल थोडेस गप्पा मारण्यासाठी किंवा त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ही मंडळी आलेली आहेत आणि त्यांच्या सम्यक मिळालेलो आहे. सर्व मुलींना एक माझी विनंती असेल की जर तुमच्या पाठीमागे बघा 1 2 मुली आहेत, दोघी बहिणी आहेत, त्या वकिली करतात. त्या आता चिकोडीला वकिलीचा कोर्स करतायत आणि त्यांनी बारवाडमध्ये आमचं जर असं व्याख्यान ऐकलं, त्यांना काय भावलं माहित नाही. आज त्या बाबासाहेबांचे विचार ऐकायला त्या आमच्या बरोबर आहेत. बाबासाहेबांचं सामाजिक कार्य काय आहे सर, या मुलांना आता सांगून चालणार नाही. बाबासाहेबांनी काय नेमकं कशासाठी संघर्ष केला हे या मुलांना सांगून चालणार नाही. बाळा, तुमच्यासाठी आज बाबासाहेबांचं काय महत्व आहे, तुमच्यासाठी जर आज महत्वाचं काय असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जर महत्वाचं काय मानलं असेल तर एज्युकेशन. सर्वात जर महत्वाचं काय मानलं असेल तर ते शिक्षण आणि ज्ञान घेणे. आणि याच्यावरती बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का? बघा, डॉक्टर भीमराव आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा नेहमीच गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत असल्याचे सांगितले. शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 8 वेळा निप्पाणीला येऊन गेलेले असून त्यांचं कार्य, त्यांचं योगदान आजच्या विद्यार्थ्यांना समजणं गरजेचे असल्याचे सांगितले. विचार तुम्हाला समजावेत ह्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या निप्पाणी तालुक्यामध्ये जेवढे हायस्कूल, जेवढे कॉलेज आहेत त्या ठिकाणी आम्ही व्याख्यान द्यायचं आम्ही आयोजन करतो. याच्यासाठी तुम्हाला व्याख्यान देण्यासाठी महागाव कॉलेजचे प्राध्यापक मुकुंद कांबळे सर इथं आलेले आहेत. त्याच्याबरोबर ते प्राध्यापक अजित कांबळे सर आलेले. मी त्या शाळेचे मुख्याध्यापक हळवणकरांना मी शुभेच्छा देईन की त्यांनी तुम्हाला व्याख्यान देण्यासाठी आम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे. तर मी तुम्हाला या निमित्तानं फक्त एवढं सांगेन, बाबासाहेबांच्याबद्दल वक्तव्य वेगळे येईल तरी सुद्धा एक मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही शाळा आता शिकताय. बाबासाहेब सुद्धा शाळा शिकले. त्यांनी शाळा शिकल्यानंतर तुम्ही शाळा शिकल्या तरी जमीन आसमानचा फरक पडतो. कारण बाबासाहेब एक वेळ अमेरिकेला शिक्षणासाठी होते, त्यांचं शिक्षण तिथलं संपलं आणि त्यांना इंग्लंडला जायचं होतं. अमेरिकेवरून ते इंग्लंडला येत असताना ते जहाजामधनं आले, लंडनला त्याची जहाज उतरली आणि तिथनं त्यांना रेल्वेने लंडनला जायचं होतं.
तर त्यांच्या खिशामध्ये पैसे नाही, ते रेल्वेचे तिकीट काढायचं, त्यांच्या डोक्यात तिकीट काढायला पैसे नाही, ते त्यांच्या लक्षातच नाही. कारण का त्यांना ॲडमिशन लवकर केव्हा घेईल हे त्यांच्या डोक्यात होतं. जर चुकून रेल्वेने जर तिकीट चेकिंग त्याला पकडले असते तर मोठा आनंद झाला असता. मात्र त्यांनी ते विचार न करता माझ्या खिशात पैसे आहेत काय नाही हे विचार न करता मी कसं तिथं जाईल हायस्कूलच्या. यावेळी शताब्दी महोत्सव कमिटीचे सदस्य प्राध्यापक अजित कांबळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.